पावसाळा सुरू झालाय. प्रत्येकालाच डोंगर दऱ्यांमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये, धबधब्यांवर, धरणांच्या काठांवरती, झऱ्यांवरती फिरायला जाण्याची इच्छा निर्माण होतीये. प्रत्येकाचेच मॉन्सून ट्रिपचे, वर्षविहाराचे प्लॅनिंग्स होत आहेत. मात्र हेच प्लॅन कधी कधी तुमच्या जीवावरती सुद्धा बेतू शकतात. अशीच एक घटना जुन्नर तालुक्यामधून समोर आली आहे. एका 22 वर्षीय तरुणाचा नाहक बळी या सगळ्यामध्ये गेलाय. 2-2.5 दिवस त्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. आता हे रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलंय कारण त्याचा मृतदेह हाती लागलाय. नेमकं या तरुणासोबत काय घडलंय, कुठे घडलंय हेच जाणून घेऊयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. ही घटना जुन्नर तालुक्यामधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या नाणेघाट परिसरामध्ये घडलेली आहे. नाणेघाटावरती 3 तरुण हे रविवारी सकाळच्या सुमारास फिरण्यासाठी गेलेले होते. त्यापैकीच एक असलेला 22 वर्षीय तरुण दत्ता लोंढे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दत्ता हा रविवारी सकाळी त्याच्या आणखी 2 मित्रांसोबत नाणेघाटाच्याच कड्यांवरतून फिरत होता. कड्यांवर प्रचंड धुकं साचलेलं होतं. पाऊस सततचा सुरू होता. निसरडे रस्ते होते आणि या सगळ्यामध्येच पुढच्या धुक्यांचा अंदाज न आल्यामुळे दत्ता लोंढे याचा रविवारी सकाळी दऱ्यातल्याच त्या सगळ्या कडे जे आहेत आजूबाजूचे त्या कड्यांवरूनच तो खाली कोसळला. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या मित्रांना हे रिअलाइज झालं की आपल्यासोबत असलेला दत्ता आता सोबत नाहीये आणि तो कदाचित या दाट धुक्यांमुळे पुढचा वाट फारशी दिसत नव्हती, त्या सगळ्यामुळे तो कदाचित खाली कोसळला असेल असं त्यांना जेव्हा कळलं, त्यानंतर तातडीनं त्यांनी स्थानिकांकडे मदत मागितली. आरडाओरडा सुरू केला. स्थानिक लोकही त्या ठिकाणी जमलेले होते. पोलिसांना खबर करण्यात आली. पोलिसही त्या ठिकाणी दाखल झाले. बचाव पथकही दाखल झाली आणि त्यानंतर हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू झालं. सुरुवातीलाच पोलिसांनी त्याच्या फोनवर फोन करण्याचा प्रयत्न केला होता. दत्ता हा खूप खोल दरीमध्ये पडला होता. मात्र तरीही त्याचा फोन चालू होता. त्याच्या फोनवर रिंग जात होती. त्याचं शेवटचं लोकेशन हे नाणेघाटाच्या अगदी पायथ्याजवळ वगैरे असं दाखवत होतं. त्यामुळे पोलिसांनी त्या अनुषंगानं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. पण या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये अत्यंत अडथळे निर्माण होत होते. कारण एकतर त्या भागामध्ये प्रचंड धुकं आहे, दुसरीकडे पाऊस सतत सुरू आहे, तिसरीकडे चांगले रस्ते नाहीयेत. जे रस्ते आहेत, ज्या लहान लहान वाटा आहेत त्या प्रचंड निसरड्या झालेल्या आहेत आणि त्यामुळेच या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये खूप मोठी आव्हानं होती. ही सगळी आव्हानं पेलवत जवळपास 1.5 दिवस हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन चाललं. मात्र तरी सुद्धा हा मृतदेह काही केल्या हाती लागत नव्हता. कदाचित पोलिसांना असंही वाटत होतं की ज्या अर्थी फोन चालू आहे त्या अर्थी दत्ताचा या सगळ्यामध्ये जीव वाचलेला असेल, त्याला जर वेळेत रेस्क्यू केलं गेलं तर कदाचित त्याचे प्राणही वाचतील असं पोलिसांना वाटत होतं. त्यामुळेच रेस्क्यू ऑपरेशन खूप जोरात सुरू होतं, पण हाती काहीच लागत नव्हतं. नंतर जेव्हा पुन्हा एकदा या सगळ्या मोबाईलचं लोकेशन नीटपणे ट्रेस केलं गेलं, त्यावेळेस ते ठाणे जिल्ह्याच्या दिशेनं म्हणजेच या घाटाच्या पलीकडच्या साईडला असल्याचं कळलं. त्यावेळेस पलीकडच्या बाजूने पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं गेलं आणि त्यानंतर जवळपास 2-2.5 दिवसांच्या नंतर मंगळवारी सकाळच्या सुमारास दत्ता लोंढे याचा मृतदेह हाती लागलेला आहे. अतिशय छिन्न विच्छिन्न अवस्थेत तो त्या ठिकाणी पडलेला होता. त्याचा फोन स्विच ऑफ झालेला होता कारण 2 दिवसांपूर्वीची ही सगळी घटना आहे. आणि त्यानंतर आता त्याचा मृतदेह रेस्क्यू केलेला आहे, पोस्टमॉर्टम साठी पाठवलाय, त्याच्यावरती अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. मात्र हे जे काही घडलं हे प्रत्येकालाच खडबडून जाग करणारं आहे. आपण वर्षाविहारासाठी जातो ते केवळ आनंद घेण्यासाठी जात असतो, निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवण्यासाठी जात असतो, पण कधी कधी आपला हा उत्साहीपणा सुद्धा आपल्याच जीवावरती बेतू शकतो. किंवा ज्या ठिकाणचं आपल्याला फार जास्त काही माहित नाहीये, समोरचे रस्ते दिसत नाहीयेत, खूप मुसळधार पाऊस आहे, पाण्याचा अंदाज येत नाहीये, अशा परिसरांमध्ये फिरताना प्रत्येकानंच काळजी बाळगली पाहिजे असं आवाहन पुन्हा एकदा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता नाणेघाट परिसरामध्ये सुद्धा फिरायला जाणाऱ्या पर्यटकांनी स्वतःची काळजी घ्यावी हे मतही सगळेच जे तज्ञ आहेत ते सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे इथून पुढे तुम्ही जर अशा पद्धतीच्या कुठल्याही ट्रिप प्लॅन करत असाल तर तुम्ही कुठे जाताय त्या जागेची सुरुवातीला माहिती घ्या. तिथे गेल्याच्या नंतर काय करायचंय, काय करायचं नाहीये हे सुद्धा ठरवून घ्या. लहान मुलांची, ज्येष्ठ नागरिकांची विशेषतः काळजी घ्या. फोटोसाठी म्हणून कुठल्याही कड्या कपाऱ्यांमध्ये जायचं किंवा कुठल्याही रिस्की ठिकाणी जाऊन फोटोशूट करायचे, रील्स बनवायचे हे सगळं कृपया टाळा. हेच आवाहन सध्या प्रशासनाच्या वतीनं आणि टॉप न्यूज मराठीच्या वतीनं सुद्धा आम्ही करतोय. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.